नमस्ते सर, येऊ का? साखर संपली, दूध नाचले, लिंब कालच फेकून दिले आणि पाणी आलंच नाही. आता बोला. यातलं काहीच नकोय मला सर. मग काय हवंय? मला तुम्हीच हवे सर. नक्की विचार काय आहे? इन्शुरन्स विकायचा विचार आहे. मला आत येऊन सांगू का? सर डायरेक्ट पॉइंटवर येतो. समजा तुम्ही उद्या मेलात तर? अरे बापरे, उद्याच का? परवा मेलो तर चालेल का? उद्या एक महत्वाचं काम आहे. ठीक आहे, तुम्ही परवा मेलात तर तुमच्या मागं काय राहील? आई बाबा आणि बायको. पण त्यांच्यासाठी काय आहे? आई बाबांची प्रॉपर्टी आहे, बायको स्वतः जॉब करते, अजून काय पाहिजे? असं नाही सर, त्यांच्यासाठी काहीतरी ठेवलं पाहिजे ना. तुम्ही काय करणार? आपली तर ओळख पण नाहीये. सर मी इन्शुरन्स पॉलिसी काढून देतो ना. मी एजंट आहे. तुम्ही गेल्यावर पण चिंता नसेल. मग त्यात काय मजा आहे? मी गेल्यावर त्यांना वाईट वाटलं पाहिजे ना. जर त्यांना पैसे मिळाले तर त्यांना आनंद होईल, ते वर्ल्ड टूरला जातील, सिनेमे बघतील. कुठल्या टाईपचे सिनेमे आवडतात त्यांना? मर्डर मिस्ट्री. उद्या तुमचा मर्डरच झाला तर तुमच्या मुलांचं काय होईल? आय लाईक युअर कन्व्हिन्सिंग पॉवर. मग सबस्क्राईब पण करा ना. लाईक आणि सबस्क्राईब, मुलांच्या शिक्षणाची पण सोय होईल. हे बघा, मला आता मूल नाहीये. मी मेल्यावर जर मूल झालं तर काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याचा खर्च मी करणार नाही. तुम्हाला पॉलिसी नको आहे का? नाहीच काढायची. मी आता 40,000 रुपये कमवतो, घरचे मला रिस्पेक्ट देतात. पण हेच जर का मी मेल्यावर त्यांना 1 कोटी रुपये मिळणार असतील ना, तर ते माझ्या मरणाची वाट बघतील. जाऊ दे, पाणी मिळेल का? सांगितलं ना तुम्हाला, पाणी आलंच नाहीये. पॉलिसी ऐकून घेता, पाणी पण देत नाही. हे काय बरोबर नाही. तुमची पॉलिसी काढली आहे ना, काढून ठेवा. समजा तुम्ही परवा मेलात तर